सिरोंचा नगरपंचायत आणि महावितरण यांच्या निष्काळजीपणाचा आणखीन एक गंभीर आणि धक्कादायक परिणाम समोर आलाय। 7 डिसेंबर रोजी बसस्टँड चौकात विद्युत खांबाला योग्य आर्थिंग नसल्यामुळे विनोद गंदेवार या नागरिकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झालाय। या घटनेमुळे संपूर्ण शहरात तीव्र संतापाची लाट उसळली। मिळालेल्या माहितीनुसार बसस्टँड चौकात परिसरातील विद्युत खांबाला अनेक दिवसांपासून आर्थिंग नसल्याची बाब नागरिकांकडून वारंवार निदर्शनास आणून देण्यात आली होती। मात्र नगरपंचायत आणि महावितरण प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलं। याच निष्काळजीपणाचा बळी विनोद गंदेवार याला द्यावा लागला असा आरोप होतोय। या घटनेनंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसंच माजी नगरसेवक रवी राल्लाबंडीवार आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश गंजीवार यांनी प्रशासनावर तीव्र शब्दात टीका केली। संबंधित दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली। या दुःखद घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले। शहरातील सर्व विद्युत खांबे आणि तारांची तात्काळ तपासणी करून आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात यावा अशी मागणी नागरिक करतायत। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राज अनिल पोचमपल्लीवार यांनी। जैन इंटरनॅशनल स्कूलची 12 वर्षीय विद्यार्थिनी सांची संदीप खिल्लारे हिनं राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करून शहराचं नाव उज्ज्वल केलंय। फक्त 12 वर्षांच्या वयात लॉन टेनिस, सॉफ्ट टेनिस आणि पिकल बॉल या तीनही क्रीडा प्रकारात तिनं उल्लेखनीय यश मिळवत सर्वांचं लक्ष वेधलंय। सांचीनं महाराष्ट्र स्टेट सिलेक्शन अंडर 12 गर्ल्स सिंगल स्पर्धेत शानदार खेळ करत विजेतेपद पटकावले। त्यानंतर चंदीगड इथं पार पडलेल्या 2025च्या लॉन टेनिस स्पर्धेत तिनं उत्कृष्ट खेळ करत प्रथम पारितोषिक जिंकले। याचबरोबर विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन सांचीनं अनेकदा प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवत आपली सर्वांगीण क्रीडा क्षमता सिद्ध केली। 3 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात सातत्यानं उत्कृष्ट कामगिरी करणं ही तिची मोठी खासियत मानली जाते। तिच्या या बहुमूल्य आणि बहुआयामी कामगिरीच्या जोरावर सांची हिला बेस्ट स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर 2025 हा मानाचा पुरस्कार जाहीर झालाय। सर्वत्र तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। सांचीनं मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे पालक, प्रशिक्षक आणि शाळा प्रशासन यांनी अभिमान व्यक्त केलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी माधव खिल्लारे यांनी। कारंजा लाड पोलिसांना नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार किनखेड येथील बाळू पुंडलिक पवार यांचा मृतदेह धरणातून बाहेर काढण्यात आलाय। किनखेड शिवारातील धरणाच्या काठावर चप्पल, मोबाईल आणि चष्मा आढळून आल्यानं बाळू पवार हे धरणात बुडाल्याची दाट शक्यता नातेवाईकांनी व्यक्त केली होती। त्यानुसार रात्री स्थानिकांनी शोध घेतला असता काहीच मिळून आलं नाही। शेवटी कारंजा पोलीस, मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचलित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध आणि बचाव पथकानं साहसी कार्य करत धरणातील मृतदेह शोधून बाहेर काढला आणि पोलिसांच्या ताब्यात दिला। यावेळी घटनास्थळी उपस्थित कारंजा पोलीस, गावातील नागरिक आणि नातेवाईक हजर होते। यावेळी स्थानिक नागरिकांनी बचाव पथकाच्या साहसाचं आणि तत्परतेचं कौतुक केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी। भुमराळा ते किनगाव जट्टू या महत्त्वपूर्ण डांबरी रस्त्याची दयनीय अवस्था सुधारण्यास संबंधित ठेकेदार आणि विभाग पूर्णपणे असमर्थ ठरत असून नागरिकांची प्रचंड हालअपेष्टा सुरूच आहेत। काही दिवसांपूर्वी भाजप सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष देवानंद सानप यांनी रस्त्याची गंभीर दुरवस्था लक्षात घेऊन ठेकेदार आणि विभागीय अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला होता। त्वरित दुरुस्तीचं काम सुरू करा, अन्यथा आंदोलन केलं जाईल असा इशारा दिला होता। मात्र दिलेल्या इशाऱ्याची कोणतीही दखल न घेता संबंधितांनी 2 आठवडे उलटूनही काम सुरू केलं नाही। त्यामुळे आज देवानंद सानप यांनी अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं। यामध्ये त्यांनी रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांचे आणि ठेकेदारानं 3 किलोमीटर टाकलेल्या गिट्टीच्या गंजाचे पूजन करून गणपती बाप्पाची आरती म्हणत आंदोलन केले। या अनोख्या आंदोलनाला परिसरातील नागरिकांचीही मोठी गर्दी जमली होती आणि सर्वांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केलाय। सदर मार्गावरील खोल खड्ड्यांमुळे आणि टाकून ठेवलेल्या गिट्टीच्या गंजामुळे दररोज छोटे मोठे अपघात सुरूच आहेत। शालेय विद्यार्थी, शेतकरी, व्यावसायिक यांचे हाल सुरू आहेत। अनेक तक्रारी करूनही दुरुस्तीचं काम न झाल्यानं सानप यांनी आजचा आगळा वेगळा मार्ग अवलंबला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। नमस्कार, मी सध्या आहे वझरा गाव भुमराळा किनगाव जट्टू या रोडवर आणि या ठिकाणी या भुमराळ्याच्या टेकड्यावर या ठिकाणी या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे आणि यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष देवानंद भाऊ सानप हे या ठिकाणी आहेत आणि त्यांनी आज या ठिकाणी खड्ड्यांचं पूजन केलंय। नेमकं त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया।
भाऊ, तुम्ही आज या खड्ड्याचं आणि या खडीचं पूजन केलं, याचा नेमका संदर्भ काय? आम्ही सातत्याने 6 महिन्यापासून संबंधित विभागाचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, ठेकेदार असेल, आम्ही यांना अशी मागणी करतोय 6 महिन्यापासून, की बाबा आमच्या जो खड्डेमय झालेला आहे, अत्यंत या ठिकाणी शेतकरी असेल, विद्यार्थी असेल, दवाखान्यात जाणारे पेशंट असतील, इकडनं मराठवाड्याकडनं येणारे, विदर्भात जाणारे प्रवासी असतील, एस टी असेल, बसेस असेल. अहो, एस टी तर बुलढाणा व जळगाव जे संध्याकाळचा मुक्कामा टाईम आहे, तो तर बंद आहे या रस्त्यामुळे. त्यांनी रिपोर्टिंग केली ड्रायव्हरना, की बाबा हा रस्ता खराब असल्यामुळे आम्ही काही गाडी नेत नाही. आम्ही वारंवार या लोकांना सांगतोय, पण यांना काही फरक पडत नाही. आम्ही 15 दिवसा अगोदर अशी एक मागणी केली होती, की बाबा तुम्ही अर्ध्या दिवसात या रस्त्याचं काम चालू करा, अन्यथा आम्ही आंदोलन करू. आम्ही एक गणपतीची आरती घेऊन या ठिकाणी टाकलेली जी रोडवर टाकलेली गिट्टी आहे त्याचं पूजन केलं आणि खड्ड्याचं पूजन केलं. विघ्नहर्त्याला आम्ही अशी मागणी केली आरतीच्या माध्यमातून, की बाबा छोटे मोठे अपघात होतात, लोक पडतात, त्यांना पडले बी तर जखमी नको होऊ देऊ, जीवितहानी होऊ देऊ नको. याच्यासाठी आम्ही ठेकेदाराचा व संबंधित जे काही कर्मचारी असतील या डिपार्टमेंटवर काम करणारे या रोडवर, त्यांचा आम्ही निषेध म्हणून या ठिकाणी खड्ड्याची आणि गिट्टीची पूजा करून आम्ही आता एवढं सांगू इच्छितो शासनाला. हिवाळी अधिवेशन चालू आहे. सन्माननीय मुख्यमंत्री देवभाऊ, आम्ही यांना अशी विनंती करतो, की 8 दिवसात हा मार्ग चालू करायला हवा. हा 1 वर्षापासून वर्क ऑर्डर झालेली आहे, मंजूर आहे, सर्व गोष्टी आहे. पण ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळं हा रस्ता चालू होत नाही. या गावातले शेकडो लोक इथून प्रवास करतात, रोज असे कंटाळून जातात, की त्यांना रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता ही पुसतं सोय नाही. हा रस्ता तात्काळ चालू करा, नाहीतर आम्ही याच्यापेक्षा उग्र आंदोलन करू. याची संबंधित विभाग, जे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, ठेकेदार आहे, हे त्याला जबाबदार राहतील. हे होते भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया बुलढाणा जिल्हाध्यक्ष देवानंद सानप, आणि त्यांनी या रस्त्याचं लवकर काम सुरू नाही झालं तर आणखी उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. रघुनाथ आगाव, न्यूज मराठी 24/7, बुमराळा, बुलढाणा. वाशिमचे मॉडेल विराज संदीप शिंदे यांची मॉडेल प्रेरित पुरस्कार मैनक 2024-25 साठी राष्ट्रीय पातळीवर निवड झाली. भंडारा शहापूर इथं झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतून विराज शिंदेला मॉडेल निवडलं गेलंय. विराज हे कारंजा उन्नत दिशा महिला विकास प्रतिष्ठानच्या सचिव चैताली शिंदे यांचे पुत्र आहेत. त्यांच्या निवडीमुळे संपूर्ण परिवारासह मित्रमंडळ तसंच परिसरात आनंदाचं वातावरण पसरलंय. विराज शिंदे याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. उन्नती महिला विकास प्रतिष्ठान संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर डहाके, समन्वयक उदय इंगळे, रोशनी हिवाळे, विनोद हिवाळे, विजय हिवाळे आणि परिवहन समितीकडून विराजचं कौतुक केलं जाते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी. उसाला प्रतिटन 3500 रुपये भाव मिळावा यासाठी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झालेत. सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन बेमुदत उपोषण सुरू केलंय. शेतकरी नेते समाधान फाटे हे संत तुकाराम महाराज पालखी तळावर उपोषणाला बसलेत. अजित पवारांच्या जरंडेश्वर कारखाना सोलापूर जिल्ह्यातून ऊस घेऊन जातो आणि 3500 रुपये भाव देतो. मात्र सोलापूर जिल्ह्यातील कारखानदार दरामध्ये 1000 तफावत करून 2500 रुपये भाव देत आहेत. त्यामुळे ऊसाला 3500 रुपये भाव मिळाला नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्यावर शेतकरी ठाम असल्याचं दिसून येते. आमचे सोलापूर जिल्ह्यातल्या 34 कारखानदारांना आम्ही निवेदन दिली. आमची मागणी आहे, ऊसाला एका टनाला पहिली उचल 3500 रुपये मिळाली पाहिजे. शेजारच्या जिल्ह्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये 3700, 3400, 3500 दर आहे. आमच्या सांगोल तालुक्यातल्या चिकमावदातनं आणि माळशिरस तालुक्यातल्या तांदळवाडीतनं ऊस जातो या 10-15 गावातनं. जरेंडेश्वर अजितदादाचा कारखाना इथनं 3500 रुपये दर देतोय. आता पहिले बिल निघाले 3500नं 100 किलोमीटर रनिंग करून वाहतुकीला 300 रुपये जास्त द्यायला लागतात या. मग 1000 रुपयाचा फरक झाला. 3600, 3700, 3800 ती वाहतुकीची 300 जर ह्यात गाठलं तर मग 1000चा टना मागे परत सोलापूर जिल्ह्यातल्या कारखानदारात आणि सातारा जिल्ह्यातल्या कारखानदारात इतकं पैसे शेतकऱ्याची मारायला लागली ती या. म्हणून सगळ्या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आता घरातनं बाहेर पडायचं आहे आणि रस्त्यावर आलं पाहिजे आणि आपल्या ऊसाला 3500 रुपये दर मिळवून घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आणि शेतकऱ्यांना सुद्धा मी आवाहन करतोय की आता घरात बसून दर मिळणार नाही, आता बाहेर या आणि जरा भांडा. जोपर्यंत आमच्या ऊसाला 3500 रुपये टनाला पहिलं पेमेंट मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथं आमरण उपोषण करणार आहे, अन्न त्याग करणार आहे. पालखी तळाव करायचं कारण इथं तुकाराम महाराजांची पाठीमाग पालखी ठेवली जाते आणि ज्या वेळेला शेतकऱ्यावर फार पूर्वी मोठी अडचण आलती त्यावेळेला तुकाराम महाराजांनी सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज
माफ केलं आणि त्या महाराजांना आणि विठ्ठलाला आम्ही साकडं घातलेलं आहे आणि त्यांच्या पायाशी आम्ही बसलेलो आहे की आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि या कारखानदाराला सद्बुद्धी द्यावी आणि या सोलापूर जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला पहिले पेमेंट 3,500 रुपये मिळावं. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा शाखा नांदेड, प्रदेश तेली महासंघ, तेली सेना, तेली समाज सेवाभावी संस्था यांच्याद्वारे मानवतेची शिकवण देणारे महान संत श्री संत संताजी जनगाडे महाराज यांची जयंती नांदेड शहरातील शिवाजीनगर इथं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम श्री संत संताजी जनगाडे महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर प्रमुख मान्यवरांनी श्री संत संताजी जनगाडे महाराज यांच्या जीवनावर आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट बालाजीराव बनसोडे, उपाध्यक्ष नंदकिशोर झुळगे, सचिव लक्ष्मणराव क्षीरसागर यांच्यासह पदाधिकारी आणि महिलांची उपस्थिती होती. यांची जयंती साजरी करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे समाज संघटित व्हायला पाहिजे. जे संत संताजी जनगाडे महाराजांनी कार्य केलेले आहे याची माहिती आजपर्यंत भरपूर इतर समाजामध्ये पोहोचलेली नाही. कारण का संत संताजी जनगाडे महाराजांचे मुख्य कार्य म्हणजे काय असेल तर संत तुकाराम महाराजांची अभंग गाथेला तारणारे आणि संत तुकाराम महाराजांना सुद्धा त्यांच्या उपोषणापासून परावृत्त करत आपल्या बुद्धी चातुर्याच्या जोरावर आणि तुकाराम महाराजांचे प्राण वाचवणारे म्हणजे संत संताजी जनगाडे महाराज. तेव्हा या अज्ञात असलेल्या संतांविषयी माहिती समाजाला तेवढी नाही. जर संत संताजी जनगाडे महाराजांनी तुकाराम महाराज ज्या वेळेला उपोषणाला बसले होते त्यानंतर जर आपल्या बुद्धीच्या जोरावर त्यांना ज्ञात असलेल्या अभंगाची रचना करून त्याला व्यवस्थित त्याची मांडणी करून आणि इतर परिसरामध्ये फिरून जर परत ती अभंग गाथा तयार केली नसती तर आज घडीला आपल्याला उपलब्ध असलेली अभंग गाथा कळाली नसती. त्यामुळे संत तुकाराम महाराज आपल्याला कळाले नसते, त्यांचे विचार आपल्याला कळाले नसते. असं महान कार्य करणारे थोर संत म्हणजे संत संताजी जनगाडे महाराज. याची माहिती संपूर्ण भारतातल्या लोकांना करून देण्याच्या उद्देशाने आणि तेली समाजातील लोकांना सुद्धा एकत्रित आणून त्यांना सुद्धा आपल्या समाजातील संतांविषयी माहिती करून देण्याच्या उद्देशाने हा जयंती सोहळा आम्ही या ठिकाणी साजरा केला. आज तेली समाज संताजी जनगाडे महाराज यांच्या जयंती निमित्ताने जे जगातलं सगळ्यात असं मोठं दान ते म्हणजे रक्तदान, दानात दान श्रेष्ठ दान ते म्हणजे रक्तदान. आणि ज्या आमच्या संतांनी संताजी महाराजांनी सांगितलेली जी काही संकल्पना आहे, विचार आहे, त्या विचारावर चालत की रक्तदानाचं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. कारण म्हणतात ना, जगायचं तर असं जग जगल्यासारखं वाटलं पाहिजे, थोडं रक्त दुसऱ्यासाठी आपलं पण जगलं पाहिजे, खरंच जीवन जगू गड्या असं आपल्यालाही म्हटलं पाहिजे. ही शिकवण संत संताजी जनगाडे महाराजांनी त्यांच्या वेगवेगळ्या अभंगातून दिलेली आहे. त्यांच्याच या विचारावर या ठिकाणी रक्तदानाचं आयोजन आणि या ठिकाणी जळगावच्या अमळनेर तालुक्यातील मांडळ इथं ग्राम महसूल अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांना गावठी कट्टा दाखवत मारहाण करत अवैध वाळूची वाहतूक करणारे जेसीबी आणि ट्रॅक्टर पळवून नेल्याची माहिती समोर आलेली आहे. मंडळाधिकारी पुरुषोत्तम पाटील, ग्राम महसूल अधिकारी जितेंद्र पाटील अशी मारहाण झालेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नावं आहेत. ग्राम महसूल अधिकारी यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या 6 जणांच्या पथकानं अवैध वाळू करणारे ट्रॅक्टर आणि जेसीबी कारवाईसाठी अडवले होते. वाळूची वाहतूक करणारे वाहन अमळनेर तहसील कार्यालयात नेण्यास सांगितले असता 10 ते 15 जणांनी शिवीगाळ करत डोळ्यावर स्प्रे मारत ग्राम महसूल अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या डोळ्यावर स्प्रे मारत त्यांना काठीनं मारहाण केली. या प्रकरणी मंडळ अधिकारी पुरुषोत्तम पाटील यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीस ठाण्यात 10 ते 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. आज रोजी मध्यरात्री अवैध खनिजे उत्खननाच्या अनुषंगाने महसूल पथकाकडून रात्रग्रस्त सुरू असताना मांडळ येथील पांजरा नदीच्या पात्रामध्ये एक जेसीबी तसेच 2 ट्रॅक्टर हे वाळूचा उपसा करत असताना मिळून आल्याने महसूल पथकाने त्यांना विचारपूस केली असता त्यांच्याकडे वाळू उत्खननाचा परवानाबाबत विचारपूस केली असता त्या ठिकाणी उपस्थित काही अज्ञात इस्मांनी संबंधित महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना उडवाउडवीचे उत्तर देऊन त्यातील एकाने महसूल कर्मचाऱ्यास लाठीने मारून आणि फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार त्यातील एका व्यक्तीने गावठी कट्ट्याने फिर्यादीस आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर व्यक्तींना निघून जाण्याबाबत धमकावून शासकीय कामात अडथळा आणला. म्हणून आज रोजी मारवड पोलीस स्टेशन येथे या संबंधाने फिर्यादीवरून
अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने भारतीय न्यायसंहिता कलम 132, 115, 118(1), 351(2) तसेच शस्त्र अधिनियम नुसार 325 आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता यानुसार कलम 48 यानुसार मारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याचा तपास सुरू असून आरोपी ताब्यात घेण्यासंबंधी पुढील कारवाई सुरू आहे. धुळे शहरातील साक्री रस्त्यावरील राज्य राखीव पोलीस दलाच्या शासकीय वसाहत परिसरात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले. बिबट्याचा वावर इथल्या रहिवाशांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे तातडीनं उपाययोजना करावी, अन्यथा वनविभागाच्या विरोधात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू, असा इशारा शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं करण्यात आलाय. परवा 9-9:30 वाजेला साखरी रोडवर SRPFची शासकीय वसाहत आहे. या वसाहतीमध्ये 9:30 वाजेला त्या ठिकाणी बिबट्याचा मुक्त संचार नागरिकांनी त्या ठिकाणी बघितला. त्या परिसरामध्ये 500 क्वार्टर असल्यामुळे 1000 ते 2000 नागरिकांची त्या ठिकाणी रोज रेलचेल असते आणि काहीतरी आपलं भाग्य समजावा की तो बिबट्या 9:30 ते 10 वाजेच्या दरम्यान त्या 500 क्वार्टरमध्ये त्याचा त्या ठिकाणी वावर होता. त्याच्या अगोदरच तिथे त्या गार्डन मध्ये लहान चिमुकले असतील, म्हातारे असतील, वयोवृद्ध असतील, त्या ठिकाणी गार्डन मध्ये बसून ते गार्डन त्या ठिकाणी बंद झालं होतं आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी बिबट्या हा फिरत होता. त्याच्या अगोदर 1 वर्षापूर्वी देखील त्याच परिसरामध्ये बाजूला जंगल असल्याने त्या ठिकाणी बिबट्याचा वावर झाला होता. आम्ही तात्काळ शिवसेनेशी नागरिकांनी संपर्क साधला आणि त्यावेळेस नागरिकांनी आमचे संपर्क साधल्यामुळे आपण त्या ठिकाणी वन विभागाला कळवल्यानंतर बिबट्या त्या ठिकाणी जेरबंद केलं होतं. असंच काल परवा रात्री आम्हाला फोन आले की तात्काळ या ठिकाणी बिबट्याचा जेरबंद करण्यासाठी आपण प्रयत्न करावे आणि आज आम्ही या ठिकाणी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगितलंय की तात्काळ पिंजरा लावून आणि ड्रोनने त्या बिबट्याला तात्काळ शोधा आणि जेणेकरून भविष्यामध्ये काही वाईट घटना घडू नये याचा प्रयत्न करा. मालेगाव नंतर आता मनमाडमध्ये लहान मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. एका 64 वर्षीय नराधमानं 7 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केलाय. बाबा भागवत असं आरोपीचं नाव आहे. बाबाचे शहरातील फुले चौक भागात लॉन्ड्रीचं दुकान असून कपडे प्रेस करण्यासाठी आलेल्या लहान मुलांना बाबा आपल्या जवळ बसवून त्यांच्यासोबत अश्लील चाळे करत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय. पोलिसांनी अॅट्रॉसिटी आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्या नराधमाला अटक करून पुढील तपास सुरू केलाय. मनमाड पोलीस स्टेशनला 938/25 असा गुन्हा रजिस्टर नंबर आहे. त्याच्यामध्ये ॲट्रॉसिटी कायदा आणि पोक्सो अशी कलमं लागलेली आहे. त्याच्यामध्ये एक लॉन्ड्रीवाला मनुष्य आहे, एज त्याचं 64 इयर्स आहे आणि तो लहान पोराबरोबर काही अश्लील कृत्य करणे आणि त्याच्यामध्ये त्या विकृतीचा आनंद घेणे अशा प्रकारची ती फिर्याद आहे. त्या फिर्यादीवरून आम्ही गुन्हा दाखल केला. घटनास्थळाला भेट दिली, त्याचा पंचनामा झालेला आहे. फॉरेन्सिकची टीम तिथं आलेली आहे, त्यांनी त्यांचे पुरावे वगैरे गोळा केलेले आहेत. याच्यामध्ये आरोपीला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे. कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेतलेली आहे आणि आता या आरोपीला कोर्टासमोर पेश करण्यात येईल आणि पुढील तपास करण्यात येईल. आता गावामध्ये शांतता आहे. कुठल्याही प्रकारचं समाजात तेढ किंवा वैमनस्य निर्माण होणार नाही याची पोलिसांनी पुरेपूर काळजी घेतलेली आहे. त्या भागामध्ये गस्त वाढवण्यात आलेली आहे. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच गावाकडील महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.